जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 30 मार्च इसवी सन 1663। सरसेनापती नेतोजी पालकर जखमी। मोगली मुलखात लुटालूट करण्यासाठी सरसेनापती नेतोजी पालकर गेले होते, परंतु दैव प्रतिकूल होते। त्यामुळे मोगली मुलखातच मुघल फौजेने त्यांना गाठले व चकमक झाली। सरसेनापती नेतोजी पालकर यांनी पराक्रमाची शर्थ केली, परंतु बळ कमी पडल्यामुळे मराठी सैन्याला माघार घ्यावी लागली व त्यातच सरसेनापती नेतोजी पालकर यांच्या हाताला व पायाला जखमा होऊन ते जायबंदी झाले। मात्र मराठा फौजेचा पाठलाग करीत मुघल सैन्य विजापूर मुलखात दाखल झाले। यावेळी रस्तम ए जमान याने मुघलांची भेट घेऊन त्यांचे मन वळविले। अपरिचित मुलूक असून अनवट वाटा व जंगल असल्यामुळे सरसेनापती नेताजी पालकर यांचा पाठलाग करू नये असे सांगून मुघल सैन्य माघारी पाठवले। रुस्तम ए जमान व महाराजांचा अंतस्थ स्नेह अशा रीतीने उपयोगास आला। 30 मार्च इसवी सन 1665। मिर्झा राजे जयसिंग व दिलेर खान यांनी ठरवल्याप्रमाणे ते पुरंदर किल्ल्यास वेढा घालण्यासाठी पुण्याहून दिनांक 15 मार्च 1665 रोजी निघाले। बरोबर अफाट फौज, तोफखाना व सामान सरंजाम होता। ते राजेवाडीच्या जवळपास दिनांक 30 मार्चला पोचले। तेथून जयसिंगाने दिलेर खानास सासवडला रवाना केले। सासवड मुक्कामी त्याचवर मराठी फौजेचा अचानक छापा पडला। गडबड उडाली, पण खान आपली फौज घेऊन दौडत सुटला पुरंदराकडे निघाला। 30 मार्च इसवी सन 1684। औरंगजेबाचे विजापूरकरांना फरमान। औरंगजेबाने विजापूरकरांना एक फरमान धाडले। त्यात विजापूरकरांना खडसावून सांगितले की छत्रपती संभाजी महाराजांची तुमची मित्रता व सख्य करण्याचे सोडून आपण सर्वांनी एकदिल होऊन छत्रपती संभाजी महाराजांचा फडशा पाडला पाहिजे। या आशयाचे हे फरमान म्हणजे विजापूरकरांना एक प्रकारे तंबीच होती। 30 मार्च इसवी सन 1740। फेब्रुवारी 1740 रोजी नासिरजंग विरुद्ध जिंकून मुंगी पैठण येथे तह झाला। तहात नासिरजंगने हंडिया व खरगोन हे बाजीरावांना दिले। त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी 30 मार्च रोजी बाजीराव खरगोनला गेले। या स्वारीत अचानक बाजीरावांची प्रकृती बिघडली। 30 मार्च इसवी सन 1741। सातारा व कोल्हापूरकर छत्रपती या एका झाडाच्या 2 फांद्या, ह्या 2 गाद्या एक कराव्या असा विचार बाळाजी बाजीरावांचा होता। त्यास चिमाजी आप्पांची संमती होती। कोल्हापूरकर संभाजीराजे शाहू महाराजांच्या भेटीस साताऱ्यास आले आणि तारीख 2 जून 1740 ते 30 मार्च 1741 पर्यंत साताऱ्यास राहिले। या मुदतीत बाळाजी बाजीरावांनी कोल्हापूरच्या संभाजीराजांची वाटाघाटी करून शाहू महाराजांच्या पश्चात राज्यव्यवस्था कशी करावी याबद्दल एक गुप्त करार संभाजीराजांशी केला। हा करार शाहू महाराजांच्या कारकिर्दीत बाहेर न फुटण्याची खबरदारी दोन्ही पक्षांनी घेतली। करार नानासाहेब व चिमाजी अप्पा या उभयतांनी संभाजीराजे यास लिहून दिला। त्यातील मुख्य बाब अशी: सातारचे राज्य स्वामींचे आणि एक छत्री शिक्का महाराजांचा म्हणजे संभाजीराजांचा चालावा।